नमस्कार मित्रांनो, पौराणिक काळात धर्मध्वज नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव माधवी होते. एकदा राजा धर्मध्वज आपल्या पत्नीसोबत गंधवाहक पर्वतावर फिरायला गेले. गंधवाहक पर्वताचे दृश्य इतके मनमोहक होते की दोघेही तिथे प्रेमात पूर्णपणे मग्न झाले. प्रेमात रममाण असताना त्यांना कळलेच नाही की केव्हा दिवस संपून रात्र झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते राजवाड्यात परतले तेव्हा राणी माधवीला कळाले की तिचा गर्भ राहिला आहे. 9 महिन्यानंतर तिने एक अत्यंत सुंदर कन्येला जन्म दिला. त्या कन्येचे रूप इतके मनोहर होते की जणू शरद ऋतूतील पौर्णिमेचा चंद्रच पृथ्वीवर अवतरला आहे. ती अतिशय सुंदर होती. ऋषी मुनींनी तिचे नाव वृंदा असे ठेवले. वृंदा मोठी झाल्यावर तिने आपल्या वडिलांना सांगितले, पिताश्री, मी भगवान विष्णूंची तपस्या करण्यासाठी बद्रिका वनात जाणार आहे. मुली, इथे तुला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे की तू वनात जाण्याचा निर्णय घेतलास? पिताश्री, मला येथे कोणत्याही भौतिक सुख सुविधेची कमतरता नाही. तरी सुद्धा माझ्या मनात एक असंतोष आहे. म्हणूनच मी विष्णूंच्या तपस्येसाठी वनात जाणार आहे. राजाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण वृंदाने एकही गोष्ट ऐकली नाही आणि ती वनात निघून गेली. अनेक वर्षे तिने वनात राहून भगवान विष्णूंची कठोर तपस्या केली. एके दिवशी ब्रह्मदेव तिच्या जवळ आले. हे प्रभू, आपण सर्व काही जाणता. मी मागील जन्मी भगवान कृष्णांची गोपी होते. कृष्णांसोबत मी आनंदात विहार करत होते. पण एके दिवशी देवी राधेने रागावून मला श्राप दिला की मला मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागेल. त्यावेळी मी फार रडले. तेव्हा श्रीकृष्णांनी मला सांगितले, हे देवी, राधिकेने दिलेल्या श्रापाचा मी निषेध करू शकत नाही, पण तू वनात जाऊन तपस्या कर. तुझ्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव तुला वरदान देतील आणि पुढे तुझा विवाह माझ्या विष्णू रूपाशी होईल. म्हणून प्रभू, मी आपल्याला विनंती करते की मला भगवान विष्णूशी विवाह करण्याचे वरदान द्यावे. वृंदाचे हे शब्द ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, वृंदा, जसा तुला श्राप मिळाला तसाच भगवान कृष्णाचा अंश असलेला सुदामा नावाचा एक गोप राधिकेच्या श्रापामुळे या काळात भारतवर्षात जन्माला आला आहे. त्या श्रापामुळेच त्याला राक्षस योनीत जन्म घ्यावा लागला. सध्या त्याच्यासारखा बलवान कोणीही नाही. त्याला देखील आपल्या पूर्वजन्मातील सर्व गोष्टींचे स्मरण आहे. या जन्मात तो राक्षस जालंधर म्हणून ओळखला जाईल आणि तोच तुझा पती असेल. त्यानंतर स्वयं भगवान नारायण तुला पती रूपाने प्राप्त होतील. तुला भगवान विष्णूंचे वरदान मिळेल आणि त्यानंतर तू वनस्पती रूप धारण करून या पृथ्वीवर राहशील व लोकांना पवित्र करशील. हे ऐकून वृंदा अत्यंत आनंदित झाली. काही काळ लोटला. एके दिवशी समुद्रात प्रचंड लाटा उठू लागल्या. त्या समुद्राच्या गर्भातून जालंधर नावाचा राक्षस उत्पन्न झाला. राजदरबारात बसून तो गर्जना करू लागला, आता देवांनी भयभीत व्हावे. मी त्यांचा अहंकार चिरडून टाकीन. माझा जन्म स्वयं विष्णूच्या सुदर्शन चक्रातून झाला आहे. मला कोणीही पराभूत करू शकत नाही. तेवढ्यात दरबारात एक दूत आला व म्हणाला, महाराज, वृंदा नावाची एक तपस्विनी आहे. तिच्या तपस्येमुळे स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही थरथरत आहेत. म्हणतात जो कोणी तिच्याशी विवाह करील त्याला कोणीही हरवू शकणार नाही. हे ऐकून जालंधर म्हणाला, खरंच, जर ती माझी पत्नी झाली तर देवता सुद्धा मला पराभूत करू शकणार नाहीत. ती विष्णू भक्त आहे. विष्णू भक्त असो वा काही, जर ती माझी झाली तर विष्णू सुद्धा माझ्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होईल. एके दिवशी वृंदा आपल्या आश्रमात पूजा करत बसलेली असताना जालंधर तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, देवी वृंदा, मी राक्षस राज जालंधर आहे, पण मी दुष्ट नाही. मी भक्त आहे. तुमच्या तपस्येने मी प्रभावित झालो आहे. मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. राक्षस आणि माझा विवाह हे अशक्य आहे. माझे मन तर भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण झालेले आहे. मी साधा राक्षस नाही. माझा जन्म विष्णूच्या तेजातून झाला आहे. जर तुम्ही माझ्याशी विवाह केला तर आपल्या सामर्थ्यामुळे देवताही शिर झुकवतील. माझा धर्म पती सेवा आणि सच्ची भक्ती हाच आहे. जर तुम्ही खरोखर धर्म मार्गाने चालणार तर मी तुम्हाला पतिव्रता धर्माने बांधीन.
हो, मी वचन देतो देवी, मी सदैव धर्माचे पालन करीन. काही क्षण विचार करून वृंदा म्हणाली, ठीक आहे, मी तुला स्वीकारते, पण लक्षात ठेव, जर तू अधर्माचा मार्ग स्वीकारलास तर माझी भक्तीही तुला वाचवू शकणार नाही. अशा प्रकारे वृंदा आणि जालंधर यांचा विवाह झाला. हे पाहून देवता आणि दानव सर्वजण चकित झाले. पण यानंतर जालंधरचा अहंकार फार वाढला. तो स्वतःला अजरामर समजू लागला. पृथ्वीवर तसेच स्वर्गलोकातही त्याने मोठा उच्छाद मांडला. देवता भयभीत होऊन स्वर्गलोक सोडून गेले. देवता विष्णूंना म्हणाले, हे प्रभू, जोपर्यंत वृंदाचे सतीत्व अबाधित आहे तोपर्यंत जालंधराचा पराभव अशक्य आहे. मी जाणतो, पण सृष्टी संकटात आहे, यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. शेवटी भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण करून वृंदाजवळ गेले. वृंदाने त्यांना आपला पती समजून आलिंगन दिले. पण काही वेळातच तिला वातावरण बदलल्याची जाणीव झाली. तेवढ्यात दासी येऊन म्हणाली, महाराणी, महाराज जालंधर युद्धात मारले गेले आहेत. तेव्हा विष्णूंनी आपले खरे रूप प्रकट केले. हे पाहून वृंदा दुःखी झाली व म्हणाली, हे प्रभू, आपण माझ्या धर्माचा भंग केला आहात. वृंदाने विष्णूंना श्राप दिला की त्यांनाही आपल्या प्रिय व्यक्तीपासून वियोग सहन करावा लागेल. असे म्हणतात की याच श्रापामुळे भगवान रामांना सीता वियोग सहन करावा लागला. यानंतर वृंदाचे शरीर भस्म झाले आणि त्या राखेतून एक हिरवेगार रोप उगवले. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि म्हणाले, वृंदा, आजपासून तू देवी तुळस म्हणून ओळखली जाशील. तुझ्याशिवाय कोणतेही पूजन पूर्ण होणार नाही. भगवान विष्णूंनी सांगितले, तुळशी, तुझ्याशिवाय माझे पूजनही अपूर्ण आहे, म्हणून प्रत्येक विष्णू पूजत तुळशीदल अनिवार्य असेल. अशा प्रकारे तुळशीचा विवाह शालिग्राम रूप विष्णूशी झाला आणि ती प्रत्येक घरात पूजली जाऊ लागली. तुळशी विवाह पूजन विधी. तुळशी विवाहासाठी सर्वप्रथम पूजन स्थळ स्वच्छ करून ते फुलांनी सुंदररित्या सजवावे. तुळशीच्या गमल्यावर उसाचा मंडप अवश्य उभारावा. तुळशी मातेचा 16 शृंगार करून तिला चुनरी अर्पण करावी. तुळशी विवाहासाठी प्रथम चौकी पाट मांडावी. त्या चौकीवर तुळशीचे रोप आणि शालिग्राम स्थापित करावेत. यानंतर त्यांच्याजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. तुळशी आणि शालिग्रामावर गंगाजल शिंपडून तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर दोघांनाही रोळी व चंदनाचा टिळा लावावा. यानंतर शालिग्राम हातात घेऊन तुळशीची प्रदक्षिणा करावी. त्यानंतर तुळशीला शालिग्रामाच्या डाव्या बाजूस ठेवून आरती करावी. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.